तो जोपर्यंत तुमच्या माझ्या लक्षात येणार नाही तोपर्यंत तुम्हाला महाराष्ट्राच्या मातीची किंमत समजणार नाही. आणि हे समजून सांगायचं काम कोणाचं? त्या पोराला विचारलं कोणता व्यायाम करतो, कोणता गेम खेळतो? मी मोबाईल गेम खेळतो म्हणजे कानाखाली आवाज काढतो आले काय? मैदानी गेम मेले. मग खेळशील कधी? मग तू इकडे तिकडे पाहतो, खेळशील कधी? खेळशील कधी? 50 वर्षानंतर जे खेळ असतात, व्यायाम असतात, त्याला फिजिओथेरपी म्हणतात. सांधे वाकत नाही, चालले तेल लावून. 50 वर्षानंतर व्यायाम होत नसतो, लक्षात घ्या. आणि व्यायाम का आवश्यक तुम्हाला मी सांगतो. तुम्ही अतिशय जबाबदार गृहिणी आहे. घरी सकाळी दूधवाला आल्यानंतर आपण भांड्याला विसरून घेतो. पहिल्यांदा काय विसरतो? त्या धुयाची पावडर त्यात राहायला नको. पाणी टाकलं पण दूध आल्यानंतर तसंच ठेवतो का? काय करतो? एक उकळी देत त्याला. आपण एक उकळी दिल्यानंतर घरातलं दूध 24 तास राहतं. तसं दिवसभर अभ्यास करणारा, दिवसभर शाळेत राहणारा जो मुलगा असतो तो एक उकळी म्हणजे 40 मिनिटाचा त्याला कोणत्या प्रकारचा व्यायाम. आता विहिरी असल्या त्याच्यामुळे पोहणं नाही, सायकलिंग, रनिंग, फास्ट वॉकिंग, मुलीच्या दोरीवरच्या उड्या खेळायच्या त्या, हे जर 40 मिनिटात जर केलं तर त्याच्या इतकं फ्रेश कोणीच होणार नाही. त्याच्यामुळे सूत्र लक्षात घ्या. आपल्याला त्याला अभ्यास कसा करावा त्याच्याकरता मी त्या कोट्यामध्ये त्या मुलांना सांगायचं सूत्र तुम्हाला मी सांगतो. देर आर 4 डिफरंट स्टेजेस. 4 प्रकारच्या स्टेप्स आहेत तुमच्या विद्यार्थ्यांच्या वयामध्ये, त्या आपल्याला त्याच्याकडून करून घ्यायच्या आहेत. आपल्या डोक्यात जो असतो तो अभ्यास पहिला. दुसरं मी सांगितलं ते खाणे. तिसरं मी सांगितलं ते झोपणे. आणि चौथं मी सांगितलं ते खाणे व्यायाम. त्याला म्हणा भाऊ तो हातापाया पडतो, ऐकत नसेल. या 4 पैकी कोणतं तरी एक काम लक्षात घ्या. अभ्यास करणे, झोपणे, खाणे किंवा व्यायाम करणे. या 4 पैकी एक कोणतं तरी काम तू फक्त ठरवून घे की मी रेग्युलर करीन. त्याला म्हणलं की मी अभ्यास करणार नाही, मी म्हणतो जेवण 11 वाजता करीन. 11 वाजता जेव घालायचं. मी रात्रीचं 8 वाजता म्हणजे 8 वाजता जेवण करेन. 2 कामं झाले समजा जेवणाची. जेवण केल्यानंतर त्याने किती टंगळमंगळ केली की जेवण केल्यानंतर झोप येणार, त्याला झोपला. झोपल्यानंतर 6 ते 7 तासानंतर मी डॉक्टर म्हणून सांगून राहिलो, माणसाला जेव्हा जाग येईल 4 वाजता वगैरे त्यावेळेस त्याला अभ्यास करण्याशिवाय पर्याय राहणार अभ्यास. तुम्ही हा आग्रह धरू नका अभ्यासच कर म्हणून. तुम्ही या 4 पैकी त्यांना कोणतंही काम, त्या म्हणून व्यायाम करेल, जरूर सकाळी जबर पळून आल्यानंतर तो काय करेल? जोरात खाईल. शाळेतही झोपलं का? पण उठल्यानंतर तो पुन्हा अभ्यास करेल. हे जाणत घ्या. तुमचं जे एम आहे अभ्यास करायचा, ती पाठी लावून त्याच्या पुढे हिंडू नका. त्याला ना हे खातो का ते खातो, आता झोपतो का केव्हा झोपतो, व्यायाम करायला चालतो का पळायला चालतो, तुम्ही पळा मात्र नाही. हे 3 कामं तुम्ही त्याच्यातून करून घ्या. 4थं काम अभ्यासाचा आपोआप करेल. कारण शरीर एकदा माणसाचं स्वच्छ झालं, फ्रेश झालं की नाही, त्याला दुसरा मार्गच राहत नाही. फक्त ह्या बिमाऱ्या तुम्हाला तुमच्या टाळा लागतात. हे सूत्र आहे अभ्यास करून घ्यायचं. आपण त्याच्या मागे एकच लावतो, अरे टी व्ही पाहून राहिला अभ्यास करून करत. अरे त्याचं डोकं त्यात जर ब्लॉक झाला असेल त्याला थोडासा तुम्ही टी व्ही पाहू द्या, काही दुसरं वाचू द्या. दुसरं वाचण्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये इतके महापुरुष झालेले आहेत.